तर मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. वरती छत्री म्हणजे आहे पाऊस खूपच, आणि मागच्या साईडला जर तुम्हाला पाहत असाल तर आपला उधाणलेला असा समुद्र. तर मी आलो आहे आज मित्रांनो मरीन ड्राईव्हला. मुंबईच्या कोण्यावर असलेलं हे मरीन ड्राईव्ह म्हणजे एंडिंगचा स्टॉप आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिकडनं पुढे आला की हे आहे मरीन ड्राईव्ह. तर आलेलो आहे मरीन ड्राईव्हला मित्रांनो, खास करून मान्सूनच्या अनुषंगाने, कारण की मान्सूनला मित्रांनो हा जो परिसर आहे खूपच छान असा म्हणजे बहरलेला असतो. आणि तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की किती छान वाटते मित्रांनो आज इकडे. तर एवढंच आहे की पाऊस वरती जास्त आहे आणि या समुद्राला उधाण देखील आलेलं आहे. तर ते तुम्हाला मी आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पाहू शकता तुम्ही छान असा हा अरबी समुद्र, आणि मी आहे सध्या मरीन ड्राईव्हला. तर मरीन ड्राईव्हचा हा मान्सूनच्या टायमिंगला मी आज मुद्दामूनच आलो मित्रांनो, कारण की मला मान्सूनच्या टायमिंगचा मरीन ड्राईव्ह कवर करायचा होता आणि आज मी कवर देखील करतो आहे. लाटा बघा कशा एकदम खवळल्या आहेत. मी एकदमच पाठी आहे कारण की प्रिकॉशन मित्रांनो गरजेचे आहे. ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त आणि फक्त व्हिडिओ दाखवत आहे आणि प्रिकॉशन देखील घेणं माझी गरजेचे आहे. त्याच्यामुळे मी प्रिकॉशन घेत आहे. जास्त पुढे शायनिंग मारायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या तरी संपूर्ण समुद्रातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सगळ्या बंद केलेल्या आहेत. जसं तुम्ही पाहू शकता समुद्रात एकही बोट तुम्हाला दिसत नाही आहे. समुद्राला उधाण आलेलं आहे. पावसाचे दिवस चालू आहेत. पाऊस देखील 4 दिवस कंटिन्यू खूप आहे आणि छान असं वाटतं आहे. निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे मित्रांनो. तर हेच दाखवण्यासाठी मित्रांनो मी आज खास करून मरीन ड्राईव्हला आलो होतो. सोबत होता विशाल. त्याचं इथं महाराष्ट्र शासनाचं इथं एक ऑफिस आहे, तर तिथं तो कामाला आहे. तर त्यासोबत मी आज आलो मानपूरवरनं. तर तो त्याला आता ऑफिसमध्ये सोडलेला आहे आणि मी आलो आहे पुढे मरीन ड्राईव्हला. हा लाटांचा अंदाज घ्या मित्रांनो. छान वाटतं ना. फक्त मी पाठी आहे, काय आपल्याला जास्त पुढे जायचं नाही आहे मित्रांनो. पावसाच्या टायमिंगला जे मुंबई म्हणजे मरीन ड्राईव्ह किती खूप छान दिसते बघा ना. आता हे फक्त आणि फक्त पावसाचं दिसतं छान म्हणूनच मी आलो होतो. आणि आता सुरुवाती म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पावसाला आता सुरुवात छान झालेली आहे. आणि आपल्याकडे जी बीच आहेत त्यापैकी हा एक आता समोरच्या ठिकाणी तिकडे आहे ना, तिथं गिरगाव बीच आहे. तर तो पण आता सध्या बंद आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आता जसं आता भरतीचा टायमिंग आहे आणि समुद्रातली भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आता बंद आहेत. तर आता तो बंद आहे. त्यानंतर मग आपण जेव्हा गणपती होईल ना तेव्हा तो चालू होईल. बंद येत नसेल मित्रांनो, संध्याकाळच्या टायमिंगला जायला भेटत असेल, पण आत्ताच्या घडीला काही ॲक्टिव्हिटीज तिथल्या बंद आहेत. तोपर्यंत तुम्ही इकडचा मरीन ड्राईव्हचा समुद्राचा आणि मान्सूनचा आनंद घ्या. माझ्या सबस्क्रायबरसाठी खास दिसतोय मित्रांनो मी. त्या अनुषंगाने जेवढं जास्त होईल तेवढं लाईक करा आणि शेअर करा, आणि जास्त होईल तेवढं सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. तुमच्यासाठी भिजत का होईना व्हिडिओ बनवतोय मी मित्रांनो. खेकडे दिसत आहेत का तुम्हाला तिथे? छोटे छोटे खेकडे आहेत. किती आहेत? 1 2 3 4. आणि इकडे पण आहेत बघा, या दगडावर पण आहेत. पावसात ना मित्रांनो हे लाटेसोबत खेकडे आहेत ना असे दगडावर असतातच. आता हे खेकडे पकडायला कोण जाणार नाही आतमध्ये. उधाण एवढं आहे लाटांना, सहजासहजी कोण आतमध्ये जाणार नाही. आणि पाठीमागे सगळे पोलीस उभेच असतात. तुम्ही थोडं पुढे गेलात ना लगेच शिट्या वाजवतील. आणि मुळात मित्रांनो आपली काळजी घेणं तुम्हाला देखील गरजेचं आहे. समुद्राच्या म्हणजे म्हणतात ना मित्रांनो, निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो, फक्त सुरक्षित अंतर ठेवून. सुरक्षित अंतर ठेवा, बाकी संपूर्ण आनंद घ्या या मान्सूनच्या टायमिंगचा, समुद्राचा आणि मरीन ड्राईव्हचा. खूपच मनमोहक असं दृश्य आहे मित्रांनो. छान वाटतं आहे. आज खास करून मी आलो. माझ्या दिमागात प्लॅन नव्हता. माझ्या दिमागात अजिबात प्लॅन नव्हता मित्रांनो. फक्त एवढंच झालं की आज एक ब्लॉग काढायचं, त्या हिशोबाने मी बोललो चला आज आपण मरीन ड्राईव्ह पाहूया, कारण की आज 2 ते 3 दिवस झालं छान पाऊस आहे. आणि त्या पावसाच्या अनुषंगाने बोललो एकदा जाऊन पाहूया मरीन ड्राईव्हला देखील. आणि आल्यासारखा पैसा वसूल झालेला आहे मित्रांनो. खूपच छान असं वाटतं इकडे. तर तुम्ही देखील पावसाच्या टायमिंगला या असा मरीन ड्राईव्हचा आनंद नक्की घ्या, असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. फक्त एवढंच की
आपले प्रशासनाच्या काही सूचना असतात त्याचं पालन करा आणि दुसरी गोष्ट आपला काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा आणि मग ह्या गोष्टीचा मजा घ्या. वरती आभाळ देखील भरलेला आहे मित्रांनो. थोड्या वेळाने असं वाटेल की पाऊस खूपच जास्त प्रमाणात येईल. आता तरी पाऊस थांबलेला आहे, पण ज्या अनुषंगाने एवढा जो आभाळ भरलेला आहेत मला नाही वाटत की पाऊस खूपच जास्त येईल. तर लवकरात लवकर आपण देखील इकडनं मानपूरवरनं निघूया, मानपूरला जायला, मरीन ड्राईव्हवरनं निघूया मानपूरला जायला. नाहीतर मग परत काय होईल, ट्रेन बिन बंद झाले तर आपलेच वांदे होती. तर मित्रांनो, मरीन ड्राईव्हचा हा जो परिसर आहे ना पूर्ण असा साधारणतः मला वाटतं सी शेपमध्ये आहे आणि कमीत कमी असेल हा 2 ते 2.5 किलोमीटर असेल. तर हा माझा अंदाजित आहे मित्रांनो. आता मला पण माहीत नाही नक्की केवढा आहे क्षेत्र, तर कमीत कमी 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर हा असेल क्षेत्र. आता बघा, आणि बाकीचा परिसर छान असा. आता तुम्ही बघितलात मुंबई पोलीस सगळ्यांना मागे काढणार, कारण की मित्रांनो आता सध्या समुद्राला उधाण आलेलं आहे आणि प्रशासन याची काळजी घेतच असतं दरवेळी. आणि मित्रांनो, ते फक्त आणि फक्त तुमच्या सिक्युरिटीसाठी ते बोलतात. ते फक्त आणि फक्त तुमच्या सिक्युरिटीसाठी बोलतात की खाली जावा, कारण की मित्रांनो बघा समुद्राला आता उधाण आलेलं आहे. पाणी कधीही कुठल्याही क्षणाला तुम्हाला आतमध्ये खेचू शकतं. तर ते देवाच्या कृपेने न व्हावं यासाठीच ते तुम्हाला सर्वांना ते खाली खेचतात. त्याचं तुम्ही काळजी घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच छान वाटला असेल तर नक्की लाईक करा. बाकी खूप छान वाटलं मित्रांनो आज आपल्याला मरीन ड्राईव्हमध्ये. खूप एन्जॉय केला आपण आणि पावसाचं देखील छान वातावरण होतं आणि समुद्रात देखील छान असा उधाण आलं होतं. तर खूप छान वाटलं मित्रांनो. एवढंच की आता चाललो मी माझ्या घरी, कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण राहतो मानपूरला. मी आलो CSTला, मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. चर्चगेट इकडनं जवळ मित्रांनो, पण परत ते डबल मला ट्रेन बदलायला लागतील. परत दादरवरून कोरला, त्यापेक्षा आपला थोडंसं अंतर अजून चालावं लागेल आणि तिकडनं जाऊ आपण आपल्या CST स्टेशनला, तिथनं जाऊ आपण घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पावसातनं काळजी घ्या. तुम्ही जसं तर पाहिलं असेल आत्ताच जस्ट पाऊस चालू झाला आहे आणि त्यामध्ये देखील खूप असे प्रसंग घडलेले आहेत जे घडायला नाही पाहिजे होते मित्रांनो. जसे काही झाडं असतील, त्यानंतर उघडे मॅनहोल असतील, त्यानंतर अन्य गोष्टी असतील मित्रांनो. तर ते तुम्ही काळजी घ्या, कारण प्रशासनाला ह्या गोष्टीची म्हणजे म्हणतात ना, माणसाचा जीव आता सध्या खूप स्वस्त झाला असं वाटतं. कारण की ते फक्त तुम्हाला बोलू शकतात की आता त्याच्यामध्ये आमची चुकी नाही आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. उघडे मॅनहोल ठेवणं ही पण त्यांच्यासाठी नैसर्गिक आपत्ती आहे, पण उघडे मॅनहोल ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, त्याची इंडिकेशन देणं गरजेचं आहे. तर ते मित्रांनो ते तुम्हाला देणार नाही ते इंडिकेशन. तर तुम्ही राहताय मित्रांनो, तुमचा जीव त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसला तरी, गव्हर्नमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी, तुम्हाला तुमच्या फॅमिलीच्या दृष्टीने तुमचा जीव हा महत्त्वाचा असला पाहिजे. त्यासाठी पावसाळ्यातनं विशेषतः मित्रांनो तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. रस्त्याने चालताना, आता मी चालताना मित्रांनो मोबाईल वापरत आहे, कारण की मला हा व्हिडिओ काढायचा होता म्हणून. पण रस्त्याने चालताना मित्रांनो मोबाईल वर्ज्य करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं चालताना आजूबाजूला लक्ष द्या. मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत कुठेही फिरायला जाल तर नक्कीच तिकडच्या पावसाच्या किंवा पाण्याच्या खोलीची किंवा पाण्याच्या अंदाजाची म्हणजे अंदाज घ्या पहिला. कारण की हे काय आहे ना, आता अशा ठिकाणी अशा पावसाच्या टायमिंगला जास्त करून डॅम म्हणजे फिरण्याचं प्रमाण जास्त वाढतं. तर त्या डॅमचा अंदाज तुम्हाला जर येत असेल तर त्या डॅमला फिरायला जा. अन्यथा तुम्हाला अंदाज नसेल तर पहिला तिकडं उतरू नका, तुम्ही एन्जॉय करा. एन्जॉयच्या बाबतीत तुम्हाला कोण काही बोलणार नाही, पण स्वतःची काळजी घ्या. लोकांना बघा, गव्हर्नमेंटच्या दृष्टीने तुमचा जीव हा खरंच कवडीमोल असला तरी घरच्यांच्या दृष्टीने तुमचा जीव हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही एकुलते एक असाल तर खूप आणि खूपच महत्त्वाचं आहे.
तर कृपया करून पावसांना जेवढ्या शक्य होईल तेवढी काळजी घ्या. बाकी मित्रांनो तुम्ही सज्ञान आहातच. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.